डोल गाव आहे, खूप बाजारपेठेचं मोठं गाव आहे आणि तिथून एक 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर हे डोंगराळे गाव आहे। किरकोळ भांडण कोणाचं होत नाही, किरकोळ भांडण आहे। ज्या बाळावरती अत्याचार झाला ती यज्ञा म्हणजे तिच्या वडिलाचं आणि त्या गुन्हेगाराचं भांडण, किरकोळ भांडण आहे आणि त्या भांडणाचा त्या माणसाने एवढा मोठा इश्यू करून ठेवला। आया बहिणीला भीती वाटायला लागली। मी तर म्हणते, ठणकावून सांगते, बीड जिल्ह्याची लेख म्हणून मी ठणकावून सांगते, सरकार मायबापाने एकच करायला पाहिजे, आसने नराधम फक्त आमच्या माता बहिणींच्या ताब्यात द्यायला पाहिजे, बाकी काहीच नाही। तुम्ही काहीच करू नका, आम्ही सगळं करतो, है का नाही? तिथल्या जिल्ह्या तालुक्यामधल्या जरी हातात दिला असता तरी त्याचा ठसा केला असता तेव्हाच। म्हणून तीच खंत वाटत आहे। म्हणून या ठिकाणी त्या आई बापाचं मन आणि तुमच्यासारख्या माय बापाचं मन या ठिकाणी मी सांगत आहे, कलावंत म्हणून माझं कर्तव्य आहे की मी सुद्धा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झाली पाहिजे। या गाण्यामुळे आमची प्रसिद्धी व्हावी, लाईक शेअर व्हावं, आम्हाला काही पैसे भेटावे यासाठी आम्ही म्हणत नाही आहोत, कारण गाण्याच्या माध्यमातून का होत नाही, गल्ली बोळामध्ये ही बातमी पसरली पाहिजे, एवढंच आमचं कर्तव्य आहे आणि एवढंच आमचा हेतू आहे। म्हणून या ठिकाणी माझे मिस्टर करण पाटोळे सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी हे गाणं लिहिलंय। गाणं काय सांगत आहे, रसिक मायबाप लक्ष देऊ बघा। डोंगराळे गावाला मुखली 3 वर्षाची चिमुकली, डोंगराळे गावाला मुखली 3 वर्षाची चिमुकली, हाक मारून सांगता येईल का पुन्हा, त्या आईचं काळीच म्हणत आहे, किती जरी हाक मारला येत नाही बाळा तर ती येईल का, नाही येणार। म्हणून हाक मारून सांगता येईल का पुन्हा, नरधमा तिचा काय होता रे गुन्हा, दुश्मना तिचा काय होता रे गुन्हा, गावाला मुखली 3 वर्षाची चिमुकली, डोंगराळे गावाला मुखली 3 वर्षाची
विनंती साहेबाला फाशी द्यावी हो त्याला. जगायला पाहिजे का शिर्फ दुश्मन समाजामध्ये जगायला पाहिजे का? जरा लाईव्ह कॅमेरा फिरवा. कोणा कोणला वाटतं त्याला फाशी झाली पाहिजे वर हात करून सांगा महिला मंडळ. विनंती साहेबाला फाशी द्यावी हो त्याला. आत्म्यास शांती लाभल त्या येत्या बाळाला. रशी बांधव दुश्मना तिचा काय होता रे गुन्हा. नरधमा तिचा काय होता रे गुन्हा. होता रे गुन्हा. होता रे हो हो होता रे. चला पाटोळे लिहितात. अत्याचार करून तिला किती तळमळवला. कसं वाटलं असेल तो क्षण तिच्यावरती आला तेव्हा तिला कसं वाटलं असेल. ज्यावेळेला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यावेळेला त्या माता पित्याला कसं वाटलं असेल. ज्यावेळेला ही बातमी गणागोताकडे भाऊबंधाकडे गेली असेल तेव्हा कसं वाटलं असेल. सर्व गावात झाले असेल तेव्हा कसं वाटलं असेल. म्हणून मला म्हणायचं अत्याचार करून तिला किती तळमळवलं. त्या माता पित्याचं मन तू किती हळहळवलं. अत्याचार करून तिला किती तळमळवलं. त्या माता पित्याचं मन तू किती हळहळवलं. शिवाय हे दुःख कारण सांगावं पुन्हा. सरकार शिवाय हे दुःख कारण सांगावं पुन्हा. महिला मंडळ या शब्दामध्ये माझे मिस्टर करण पाटोळे म्हणतात अत्याचार करून तिला किती तळमळवला. त्या माता पित्याचं मन तू किती हळहळवलं. होती कुलती एक ती लाडाची लेक. सरकार शिवाय हे दुःख कारण सांगावं पुन्हा. अरे दुश्मना तिचा काय होता रे गुन्हा. दुश्मना तिचा काय होता रे गुन्हा. डोंगराळ गावाला मुकली